DL, junior KG, senior KG, higher KG, lower KG, MBA, DL and Art and Commerce and Science and 5 years, 5 BTech and degree diploma, turner and fitter and welder and mechanical and political engineer and MPSC, UPSC, net second pharmacy and second degree diploma, MDN, BN, Dairoktagnan, good Ratagnan, Pustagnan, Magrotagnan, Tocharotagnan, and the Navintagnan, Guptorotagnan. Guptan Meditagnan. त्यांनी त्याला गुप्त म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही ती एक म्हातारी येतील जातच नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे मी म्हणतो देव दे तू लावी ते कुठं या जगात असं चाललंय महाराज आंदोलन दलित आहे या जगात सर्वसामान्य माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही या जगात दोनच माणसं होतं मोठे होणार दुसऱ्याची बुटा चाटणारा आणि दुसऱ्याची लाल करणार आता शिकत सुरुवात आहे अजून 10 मिनिटात तुम्हाला काय शिकायचं काय जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत नसेल तुम्ही खरा बोला तुमचा यशस्वी कार्यक्रम तुम्ही बुटा चाटा सत्कार होणार तुम्ही बदले माझ्याकडे बसलं का खरं मी निवडून गेलो का सुरुवात झाली सुरुवात करा फक्त 2 वेळा पाठ करा संपत्ती आणि दया एकत्र येत नाही पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही आणि अभ्यासाविषयी ज्ञान आणि ज्ञानाविषयी देवाचं ज्ञान युनिवर्सिटीमध्ये काही शंका नाही सर्व पुढं आज कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि तोही काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे अभंगाला सुरुवात केल्यामुळे तुमची आपली पहिलीच गाठ आहे आपलं काम थोडं वेगळं आहे वेगळं म्हणजे नगाट काम आहे तुमची आपली पहिले गाठ आहे कीर्तन ऐकायला 3 सूचना आहेत मग कीर्तनाला सुरुवात 1 दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही तो यायचं नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तरच कळेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही आणि तिसरी सूचना आहे शंका जर असली अभंगात तर जाग्यावर विचारायची 2 महिन्यानं उत्तर देणार दुसरं का उलटे पाटे करून देणार पण देणार पण मी गेल्यावर मोकलायचं मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटलं मला काय सांग तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी हे पहा पांडुरंगाचा निरोप तुमच्या पुढे देणं आमचं काम आहे आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहे तू का म्हणे पाळायचे आणि अभंगाला सुरुवात आता टाळकरी बिळकरी इनेकरी चोपदार फिरदार इकडे लक्ष द्या मोबाईल वेगळं पण ठेवला मी पुढे जीव काढ घालून तुम्ही एकमेकाच्या कामात बोलायचं त्याच्यापेक्षा शेतीच्या खाली तर मोकार गप्पा आणायचे काही लोक कीर्तनात बसली नाही इतकी दरिद्री आहे भिकारी लोक आहेत मोबाईल वाचून काय द्या मोबाईल मध्ये 2 तास तुम्ही जर चांगलं एकाग्रतेनं कीर्तन ऐकलं तर हे कीर्तन म्हणजे नुसतं कीर्तन नाही हा जीवनाचा इतिहास आहे हे नुसतं कीर्तन नाही
राहू दे हा. आणि आता कीर्तनाच्या 2 वव्या झाल्या. आता आपण त्याला सुरुवात. मालकरी बिलकरी कीर्तनकार भेटनकार कोणी असले तुम्ही ऐका. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. शब्द नीट आहे का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केला तर मोक्षाचा आनंद मिळतो हे नक्की सत्य आहे. फायनल करा बरं का तुम्ही. कोण स्वर्गात जातो का नरकात जातो का वैकुंठात जातो हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. स्वर्ग नरक वैकुंठ या सगळ्या मनाने केलेल्या कल्पना आहेत. कोण आतापर्यंत गेलाय वर हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचे येऊ का काय. 3च वाक्य समजा. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत मरा हे वैकुंठ आहे. आणि संसार लबाड्या करून मरा हा नरक आहे. करा लबाड्या घाला दुधात पाणी घाला करा करा येडी पोरं पाहिजे खा त्यांचा माल पाप करा. कली ही पापाची मूर्ती आहे हे ध्यानात ठेवायचं. कलियुगात पापी माणसाला मार्केट असणारच. लोक म्हणते कारण कलियुगामध्ये पाप करावं तरच तरावं. ऐका कधीची महिमान ऐका कधीची महिमान ऐका कधीची महिमान सापडलं नाही तुम्हाला दोघांना. चला हे कलियुग आहे. स्वर्ग आणि वैकुंठ आणि नरक या 3 व्याख्या तुम्हाला पटल्या का? पहा. हसत हसत जगणे स्वर्ग आहे. तार फाडून मरणे नरक आहे. काही माणसं चालू चालू गेली काही लाख गाव कटाळला हेच पडेल. पाहुण्याने फोन केला कसं काय आहे अजून. आणि काही माणसं चालू चालू गेली काही नाही इस्टेट मोकार आहे पोरग नाही काही नाही इतकी पोर आहे झोपायला लागला. काहींनी इतका प्रयत्न केला काही नाही एकच झालं तेही जण चालू काय होतं. परत नीट आहे का? हसत हसत जगणे हा स्वर्ग तडफडून मरणे हा नरक आणि भजन करीत जगणे हा वैकुंठ. यावर तुमचं मत काय? ते वरत राहू दे. वरत पाहू काय करायचं. इथं नीट राहा वर काय नाही. परत मागून येतो मेल्यावर मोक्ष मिळव स्वर्ग मिळव ते देश आपल्याला घेणार आहे. मी मरायला लागलो समजा मरायला लागलो. आता माझं डोकं माझ्या पोराच्या मांडीवर आहे आणि मी आता मारणार आहे. मग मी पोराला वळवे सांगेल का श्लोक सांगणार आहे का? मी त्याला हेच सांगल सगळ्या उधाऱ्या गोळा कर आणि खालच्या विहिरीचं पाणी चुलत भावाला द्यायचं नाही. मोटर पूर्णी चालली तरी कारण आणि आपलं कचेरीचे भांडण आहे ते मिटून घेऊ नको. भले 10-5 गुंठे इकडं तिकडं गेली तरी चालेल पण जर तो भांडण मिटवला तर तू म्हणा